नमस्कार मित्रांनो. तुम्ही हे तळलेले पदार्थ खात असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. विशेषतः अनेकांना भजी हा पदार्थ खूप आवडतो. मात्र भजी खाताना ती जास्त प्रमाणात खाल्ली जाते आणि भजी ही स्वभावतः खूप तेलकट असते. शिवाय त्यामध्ये बेसनाचा वापर केलेला असतो. भजी कोणत्या लोकांनी खावी आणि कोणत्या लोकांनी टाळावी हे तुम्हाला माहिती आहे का? विशेषतः वृद्ध किंवा वयस्कर लोकांनी जर तेलकट पदार्थ खास करून भजी जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजकालची नवीन पिढी, विशेषतः शहरांमध्ये राहणारे लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पदार्थ मागवतात. या पदार्थांमध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक त्यामध्ये खूपच कमी असतात. अनेक तरुण असेच पदार्थ खाऊन आपलं पोट भरतात, पण त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि पुढे जाऊन विविध गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की तेलकट पदार्थ का टाळावेत. जर खायचेच असतील तर ते कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळी खावेत, तसेच ते खाताना कोणती काळजी घ्यावी. तळलेली भजी चवीला चांगली लागत असली तरी त्यात प्रचंड प्रमाणात उष्मांक म्हणजेच कॅलरीज, सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स असतात. यामुळे वजन वाढणं, पचनाच्या समस्या, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. जास्त तळल्यामुळे भजीतील पोषक तत्वे नष्ट होतात आणि कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. पचनाच्या समस्या, तळलेले पदार्थ पचायला जड असतात. यामुळे गॅस, अपचन, छातीत जळजळ आणि पोट फुगणं यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच वजन वाढणे, यात कॅलरीज जास्त असल्याने नियमित सेवनाने लठ्ठपणा वेगाने वाढतो. हृदयविकार, तळलेल्या पदार्थांमधील खराब फॅट्समुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो. पोषण मूल्य नष्ट होणे, भजी जास्त तळल्यामुळे त्यातील जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स आणि खनिजे म्हणजेच मिनरल्स ते नष्ट होतात. त्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही. मधुमेह आणि त्वचेच्या समस्या, यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि त्वचेवर मुरुमे किंवा खराब होण्याच्या समस्या दिसू लागतात. कर्करोगाचा धोका, तेल पुन्हा पुन्हा गरम करून तळल्यास त्यातून विषारी पदार्थ निर्माण होतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. मला हे सांगायला वाईट वाटतं, पण खरा प्रश्न असा असू शकतो, तळलेल्या पदार्थांमध्ये असं काय आहे जे आरोग्यासाठी हानिकारक नाही? ते चविष्ट असले तरी त्यांचे काही दुष्परिणामही होतात. जसे की कॅलरी जास्त असतात, कधी-कधी ट्रान्स फॅट्सचं प्रमाण जास्त असतं, तुमच्या शरीरात दाह आणि ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण करतं, तुमच्या आतड्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, लठ्ठपणा आणि हृदयविकारासारख्या आजारांचा धोका वाढतो. आणि ही तर एक केवळ झलक आहे. नोंदणीकृत आहार तज्ज्ञ तळलेल्या पदार्थांच्या या आणि इतर आरोग्य धोक्यांबद्दलही सखोल माहिती देतात. यांमध्ये कॅलरीज जास्त असतात. खरं सांगा, तुम्ही कधी तळलेल्या झुकिनीच्या काड्या खाल्ल्या आहेत का? आणि विचार केला आहे का, यात भाजी आहे, ती किती आरोग्यासाठी हानिकारक असू शकते? दुर्दैवाने उत्तर अजूनही तेच आहे. खूपच वाईट. जसं तुम्ही त्यात पिठाचं मिश्रण, मैदा आणि तेल घालता, तशा कॅलरीज वाढतात. तळल्यामुळे जे पदार्थ तसे आरोग्यदायी असतात, त्यांमध्ये अतिरिक्त कॅलरीज वाढतात, असे आरोग्यतज्ञ स्पष्ट करतात. कार्बोदके आणि प्रथिनांच्या तुलनेत चरबीमध्ये दुप्पटहून अधिक कॅलरीज असतात. त्यामुळे तेलात जे एक चरबीच आहे, तळलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तुमच्या शब्दात सांगायचं तर जेव्हा एखादा पदार्थ तळला जातो, तेव्हा तो काही तेल शोषून घेतो, ज्यामुळे त्यात चरबी वाढते आणि तो तळला गेला नसला तर जेवढा कॅलरीयुक्त झाला असता, त्यापेक्षा खूप जास्त कॅलरीयुक्त बनतो. तळलेले पदार्थ ट्रान्स फॅट्सचा स्रोत आहेत, जो एक प्रकारचा फॅट असून हृदयविकाराचा धोका वाढवण्यासाठी ओळखला जातो. अनहायड्रोजनेटेड तेल वनस्पती तुपामध्ये आढळते आणि फ्रेंच फ्राईज, डोनट्स, भजी, स्नॅक फूड्स यांसारख्या व्यावसायिकरित्या भाजलेल्या आणि तळलेल्या पदार्थांमध्ये वापरलं जातं. अनहायड्रोजनेटेड तेल रेस्टॉरंट उद्योगातही वापरलं जातं. रेस्टॉरंटमधील फ्रायर्समध्ये ज्या प्रकारचं तेल वापरल्यामुळे दिवसभर तेच तेल पुन्हा पुन्हा वापरता येतं, असं आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे ते जलद आणि स्वस्त आहे, पण निश्चितच तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही.
तळलेले पदार्थ म्हणजेच उच्च कॅलरीयुक्त पदार्थांमुळे निरोगी वजन राखणं कठीण होऊ शकतं आणि लठ्ठपणा येऊ शकतो, जो आरोग्यासाठी एक धोकादायक घटक आहे. तळलेले पदार्थ प्रो-ऑक्सिडेटिव्ह मानले जातात. म्हणजेच ते तुमच्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करतात. तळलेले पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारी चरबी आणि तेल आपल्या शरीराला पचायला जड असतात, ज्यामुळे गॅस, पोटदुखी आणि अतिसार यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्ही खात असलेले म्हणजेच किंवा टाळत असलेले पदार्थ त्या दाह प्रक्रियेत मोठी भूमिका बजावू शकतात. काही पदार्थ उदाहरणार्थ फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त प्रथिने यांसारखे संपूर्ण अन्नपदार्थ दाह प्रक्रियेशी लढतात आणि तिला प्रतिबंध करतात. तर इतर पदार्थ जसे की तळलेली भजी दाह प्रक्रियेला हातभार लावू शकतात. तळलेले पदार्थ कोणत्या प्रकारच्या तेलात तळलेले जातात यावर अवलंबून त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की संतृप्त चरबीयुक्त आहारामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो: हृदयविकाराचा झटका, कोरोनरी धमनी रोग, स्ट्रोक. एका अभ्यासात असं आढळून आलं आहे, जे लोक दर आठवड्याला सर्वात जास्त तळलेले पदार्थ खातात, त्यांना सर्वात कमी तळलेले पदार्थ खाणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकार होण्याची शक्यता 28% जास्त असते. तळण्यासारख्या जास्त उष्णतेचा वापर करणाऱ्या स्वयंपाकाच्या पद्धतीमुळे धान्य आणि बटाटे यांसारख्या वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये ॲक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होऊ शकतं. अर्थात बटाटे अनेक प्रकारे तळता येतात. ॲक्रिलामाइडचा मानवावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ पाहूया.